पाहू शकता मी आता आलेलो आहे CNG भरायला. बघू शकता सुंदर असा वॉटरफॉल. इकडे समुद्र दिसतो मस्त पैकी. बघू शकता हा छोटासा वॉटरफॉल. तर मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहे गणपतीपुळ्याला. तर गणपतीपुळे आरेवारी हे सर्व काही फिरवण्यासाठी चाललेलं आहे आज. आणि माझ्यासोबत आज आहे मित्र आहे आणि त्याचे घरातले वगैरे सर्व आहेत. तर त्यांच्यासोबत आज रिक्षा घेऊन आज मी चाललो आहे गणपतीपुळ्याला. तर आज मला देखील फिरायला भेटणार आहे आणि ह्या व्हिडिओतून तुम्हाला देखील या पावसातील जो काही निसर्ग आहे आरेवारे गणपतीपुळे आणि आणखीन काही असे चांगले चांगले पॉईंट आहेत ते देखील फिरायला जाणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते देखील पॉईंट ते देखील बीच वगैरे बघायला भेटणार आहेत. तर नक्की व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण आता ती गाडीचं CNG भरायचं आहे. तर CNG भरू आणि मग पुढे जाऊया. भेटूया आता आपण पुढे. शकता मी आता आहे JK फाईलला. JK फाईल या ठिकाणी थांबलो. मित्र येऊ दे. मित्र आला की मग आपण CNG भरायला जाणार आहे CNG पंपावरती. आणि CNG भरून झाला की मग आपण जाऊया. मग CNGच्या गाड्या फक्त आता 2 गाड्या आहेत, बाकीच्या 2 गेलेल्या आहेत. आणि आता CNG भरू फुलमध्ये मस्तपैकी आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊया. तर मी आता आलेलो आहे CNG भरायला आणि 2 गाड्या आहेत CNGच्या. अजून बघूया अजून किती बसतोय काय गॅस. आणि बघू शकता इकडे CNG पंप. किती वेळ लागतोय काय बघूया आता. तर मंडळी आता मी बरोबर आहे गणपतीपुळेपासून 1 किलोमीटर मागे. आणि बघू शकता पाऊस भरपूर आहे आणि व्हिडिओ देखील बनवायला भेटत नाही. गाडी चालवतो आहे मी, त्यामुळे एका हाताने तरी पण व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर बघू शकता बाजूला पूर्ण हिरवेगार झाडे झाले आहे आणि मस्तपैकी पाऊस वगैरे पडतो आहे, भरपूर आहे आणि मस्त गाडी देखील चालवायला मजा येते. तर चला आपण गणपती मंदिराकडे जाऊया पटकन लवकरात लवकर. तर बघू शकता गणपतीपुळेचा प्रवेशद्वार आणि श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी. आणि कमानी बघायला भेटत असेल. तर इथून आता आपल्याला समोर जायचं आहे गणपती मंदिराकडे. तर पाहू शकता मी आता आलेलो आहे गणपती मंदिराकडे. इकडे आहे प्रवेशद्वार आणि या साईडला पार्किंग आहे, गाडी पार्किंग. आणि हे आहे मंदिर आणि मंदिराच्या समोर इकडे फोटोशूट वगैरे चालू आहे. बघू शकता भरपूरसे लोक वगैरे आहेत आणि हे आहे सुंदरसं मंदिर बघायला भेटते. आम्ही इथे गणपतीपुळ्यामध्ये आलेलो आहे. मगाशी मस्त आहे की मंदिरामध्ये वगैरे जाऊन आलो आणि आता इकडे रिक्षामध्ये थांबलो. गाडी पार्क केली होती इकडे. पाऊस आहे त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटत नाही. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 2 वाजून गेलेत. आणि आता इकडे रेनकोट वगैरे काय घातलं आहे कारण इकडं बाजूला काही कापड वगैरे बांधलं नाही, त्यामुळे भिजायला वगैरे येतं, पाऊस वगैरे मारतो जास्त, त्यामुळे रेनकोट वगैरे घातला आहे. आणि आता इथून पुन्हा परत जायचं आहे दुसरीकडे. अजून खूप ठिकाणी फिरायचं आहे, तिकडे फिरून मग पुढचा प्रवास करणार आहे. जेवढं होईल तेवढा व्हिडिओतून शूट करून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला मग आपण जाऊया, निघूया आता आम्ही आलेलो आहे धबधबा पाहण्यासाठी. तर निविंडीमधला हा धबधबा इकडे आतमध्ये जायचं आता चालत. चला मग आपण जाऊया आता धबधबा बघण्यासाठी. पाऊस देखील आहे, बारीक बारीक पडतोय. तर त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आलो आहे. आपली गाडी वगैरे आहे तिकडे, रिक्षा लावलेली. आणि हा आहे वरच्या निविंडी गावातील हा रोड, जो की इकडे निवळे चाफे या ठिकाणी जातो इकडून गेलात तर. आणि इकडून गेलात तर मालगुणमध्ये बाहेर पडतो. तर चला आपण आता
धबधबा बघण्यासाठी जाऊया. बघू शकता सुंदर असा वॉटरफॉल. इकडून पाणी येते एकदम जोरात आणि इकडून बघू शकता या साईडला असं जाणारं पाणी. काय भारी वाटतंय मस्त पैकी. तर बघू शकता माझ्या मागे आहे वॉटरफॉल. तो पैकी भारी वाटतंय. बघण्यासाठी आज इकडे आलो होतो. बघू शकता मागे पांढऱ्या शुभ्राचं पाणी बघायला भेटतंय. आणि चला तर जाऊया का. चला तर माझा वॉटरफॉल मस्तपैकी मागे बघितलेला आहे. मस्त मजा केलेली आहे. पोहायचा विचार होता. पाणी वगैरे एकदम खराब आहे आणि पाऊस वगैरे भरपूर असल्यामुळे पोहण्याचा काही जास्ती रिक्स वगैरे घेतलेले नाही आहे. पोहायला वगैरे काही जास्ती भानगड पोहायला वगैरे नाही. तर आता इथून पुढचा परतीचा प्रवास आहे. जाऊया कसं काय ते बघू. तर चला मग आता पण पुढे भेटूया. बघितलं असेल हो धबधब्याचा जो काही आवाज आहे ना एकदम भारी असा. आणि पाणी देखील इकडे जाते खालच्या साईडला बघू शकता. आणि आपल्या इकडे गाडी आहे रिक्षा. आणि इकडून आपण चालत आलो होतो आणि बुट्यामध्ये पाणी गेलेलं आहे. मोजे सॉक्स वगैरे घालून आलो होतो त्याच्यात ते पाणी गेले. आता पहिले ते काढायला पाहिजे. त्या आरेवरीतील हा टर्न आहे आणि या टर्नला बरोबर इकडे वॉटरफॉल आहे छोटासा बघू शकता. तर हा पाहण्यासाठी इथे जरा थांबलो आहे. आणि गेलेले आज खूप ठिकाणी फिरले. 3 वाजून गेलेत आता. आणि आम्ही इथे वॉटरफॉल बघण्यासाठी थांबलो. बघू आता आरेवरती तो मोठा टर्न आता इथला नाही तिथे फोटोशूट वगैरे करणारा जरा सांगणार. आणि नंतर मग तिथून डायरेक्ट विचार आहे घरी जायचं. वाटले आता ते पुन्हा परत घरी फोटो बंद झाली 4 वाजता. नंतर मग गाडी वगैरे द्यायची गाडी वगैरे गावाला पुन्हा येणार आहे. फिरायला सांगितलं तर सांगणार आहे. बघूया कसं काय आजचा प्रवास जेवढं दाखवलं गाडी चालवते त्यामुळे मला शूट करायला भेटत नाही. जेवढं होईल तेवढं मी शूट करून प्रयत्न करतो. बरोबर आरेवरती मोठे टर्न गेले. काय भारी वाटते ना मस्त. काय पांढरं समुद्राचा फेसाळलेला समुद्र बघायला भेटतं. इकडे पाणी दगड बघायला भेटतं. त्याचबरोबर हा मोठा टर्न आहे. इकडे रिक्षा बाईक वगैरे भारी वाटते मस्त. तर पाहू शकता आता संध्याकाळचे 3:30 वाजले आहेत आणि मस्तपैकी निळसर आकाश आणि पावसाचे ढग देखील आहेत. पण पाऊस सकाळी भरपूर होतं. आता देखील पाऊस नाही आहे आणि मस्त भारी वाटतं आहे गाडी चालवायला. आणि आजचा दिवस आज फिरण्याचा दिवस चांगला गेला बऱ्यापैकी. मस्त आज फिरायला भेटलो. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तर चला मग आवडल्यास नक्की शेअर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.